नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर बघा, फायनली पैसे वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि अशी माहिती सरकारकडूनच अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे. परंतु तुम्हाला माहितीच असेल की सरकार माहिती देते, परंतु त्याची ग्राउंड लेवलला काय स्थिती आहे, तालुक्याच्या ठिकाणी काय स्थिती आहे, तेथे चौकशी केली असता त्यांच्याकडून काय माहिती मिळालेली आहे आणि सरकारच्या म्हणण्यानुसार, म्हणजे जसं की सरकार सांगतं आहे की आज रात्री 8 वाजतापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, तर नेमके पैसे तुम्हाला कधी येणार आहे, याच सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, सरकारने जो आहे तर तो पोर्टलवरती मेसेज दिलेला आहे की आज म्हणजेच 24 तारखेला सायंकाळी 8 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. याची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर 8 वाजले सायंकाळचे तर 8 वाजताच तुम्हाला पैसे येतील का? बरेच लाभार्थी विचारत आहेत, सर सरकारने मेसेज दिला आहे मग पैसे आज आलेले नाही आहे, प्रक्रिया चालू आहे मग पैसे का आले नाही. तर बघा, पोर्टलवरती प्रक्रिया चालू झाल्याच्या 2 ते 3 दिवसाच्या आत लाभार्थ्यांना जे आहे तर ते पैसे मिळतात. म्हणजे ते पैसे तुम्हाला आज येतील का? तर काही लाभार्थ्यांना, खूप कमी प्रमाणावर काही लाभार्थ्यांना सायंकाळी 8 वाजता ते पैसे येतील आणि त्यानंतर एक एक करून वेगवेगळ्या तालुक्याच्या स्थितीनुसार, म्हणजे तिथली स्थिती कशी आहे त्या स्थितीनुसार तुम्हाला काही कालावधीतच, म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसात ते अनुदान तुमच्या खात्यावरती लवकरच जमा केले जाईल. ठीक आहे. बरेच लाभार्थी जे आहेत तर ते विचारत आहे वारंवार, सर अद्यापही आलेले नाही, प्रक्रिया चालू आहे, आमच्या खात्यात आलेलं नाही. तर ही प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, म्हणजे जे वेबसाईटवरचा जो मेसेज आहे त्याचा कालावधी पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर जे आहे तर ते तुम्हाला अनुदान वितरित केले जाईल. ठीक आहे. आता आपण याआधी तालुक्यांच्या माहितीसह व्हिडिओ टाकलेले आहे की कोणत्या तालुक्याला किती तारखेला येईल, तर त्यानुसारच त्या तारखेच्या आसपास तुम्हाला अनुदान जे आहे तर ते जमा होईल. आता उर्वरित तालुक्यांची जी यादी आहे तर ती आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु त्याआधी आज जी चौकशी केली असता आता हा मेसेज आलेला आहे आणि त्यानंतर आम्ही बऱ्याच तालुक्यांना जे आहे तर ते याविषयी माहिती विचारलेली आहे. तर त्यांच्याकडून काय माहिती प्राप्त झाली ते आता जाणून घेऊया. तर बऱ्याच तालुक्यांनी असे सांगितले आहे की सर आमच्याकडे तर एक्झॅक्टली माहिती उपलब्ध नाही. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं की आम्हाला हे माहीतच नव्हतं की आजपासून पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. हा मेसेज अचानक पोर्टलवरती आला आहे अशी माहिती, म्हणजे त्यांना याविषयी कल्पना नव्हती की नेमके पैसे कधी येणार आहे किंवा हा मेसेज कधी येणार आहे. तर ते सांगतात, म्हणजे बऱ्याच तालुक्यातून. आता बऱ्याच तालुक्यांमध्ये आम्ही चौकशी केली आहे, प्रत्येक तालुक्याचं नाव इथे घेणार नाही कारण तो व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये त्यांनाच ही कल्पना नव्हती आणि त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे की GR जो आहे तर तो आलेला नव्हता आणि त्यामुळे आम्हाला ही माहिती मिळालेली नव्हती. आता बऱ्याच लाभार्थ्यांकडून जसं मी काल सांगितलं की GR आलेला नाही तर फक्त मेसेजच राहणार आहे का की पैसे येणार आहे. म्हणजे याआधी देखील नोव्हेंबर महिन्याच्या आधी ऑक्टोंबरमध्ये 17 ऑक्टोंबरला एक मेसेज आलेला होता की लाभार्थ्यांना पैसे येतील उर्वरित 1000 रुपये, परंतु ते आलेच नाही त्या कालावधीत, तो फक्त मेसेजच राहिलेला होता. तर मी हे काल जेव्हा सांगितलं तेव्हा बऱ्याच लाभार्थ्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे आता लाभार्थ्यांकडून देखील असा प्रश्न विचारला जातो आहे की सर हे खरं आहे का? तर असं देखील होऊ शकतं, कारण जोपर्यंत तुमच्या खात्यात अनुदान येणार नाही तोपर्यंत आपण विश्वास कसा ठेवणार? कारण बऱ्याचदा असं झालं आहे GR काढून 15-15 दिवसाच्या नंतर ते पैसे आलेले आहेत. आता GR न काढता फक्त मेसेजच्या आधारावर ते पैसे तुम्हाला मिळतील का, हे एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे. त्यामुळे आता आपल्याला वेट अँड वॉच करावंच लागणार आहे, कारण जेव्हापर्यंत खात्यात जमा होणार नाही तेव्हापर्यंत आपण हे सुनिश्चित समजू शकत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी कुठेही गोंधळून जाऊ नये. लक्षात ठेवा की 2 ते 3 दिवसात अनुदान जमा होईल. आणि तालुक्यांनी काय सांगितले, काय स्थिती आहे, जरी मेसेज जरी आला असला तरी कुणाचे डॉक्युमेंट्स अपलोड करणे बाकी आहे का, किंवा मग काय तालुक्यांनी काय माहिती दिली, म्हणजे कुठल्या तालुक्यात काय स्थिती आहे याची माहिती तर आपण पुढे पाहणारच आहोत. या व्हिडिओमध्ये ती माहिती नाही सांगणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणजे मला एवढंच सांगायचं होतं की मेसेज हा आलेला आहे आणि पैसे वितरणाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, परंतु त्याला काही वेळ लागणार आहे.
आजचा मेसेजचा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर एक एक करून तुमच्या खात्यात ते पैसे येतील. एवढाच आजचा विषय होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.